केंद्रीय अर्थसंकल्प सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. अंतरिम अर्थसंकल्प असला तरी सुद्धा लोकप्रिय घोषणा करण्यात आलेल्या आहे. आपल्याबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहे. सर, काय प्रतिक्रिया आहे पहिली अर्थसंकल्प? हे एक तर इंटरिम बजेट हे नव्हतं. ह्यामध्ये त्यांनी पूर्ण बजेटच्या काही अर्धवट घोषणा केलेल्या आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाच्या दोन घोषणा आहेत. एक म्हणजे शेतकऱ्यांना 500 रुपये दरमहा देण्याची घोषणा आहे. त्यामध्ये 2 हेक्टरच्या कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 500 रुपये प्रतिमाह पैसे दिले जातील अशी घोषणा आहे. आणि त्यामध्ये जे भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांचा काही विचार केला गेला नाही. आणि ही योजना अतिशय घाईगर्दीमध्ये राहुल गांधी यांनी जे क्रांतिकारक घोषणा केली होती मिनिमम इन्कम गॅरंटीची, जी शहरी गरिबांच्या करता ही होती, ग्रामीण भागातल्या गरिबांच्या होती, शेतमजुरांच्या करता होती, बलुतेदारांच्या करता होती, सगळ्यांच्या करता होती. आणि प्रत्येकाचं उत्पन्न ही गरिबी रेषेच्या वर आणण्याची जी कल्पना होती त्या दिशेनं खरं म्हणजे पाऊल टाकलं पाहिजे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्या दिशेनंच काम करेल, पण आता त्याला उत्तर देण्याकरता ही काहीतरी घाईगर्दीत घोषणा केलेली आहे. पण मनरेगासाठी आपण बघितलं तर जवळपास 60,000 कोटीचे आणि त्याचबरोबर जे ग्रामीण भागातील रस्ते त्यासाठी 90,000 कोटीची तरतूद केली. कुठेतरी गावांकडे 1 लाख खेडेगावं डिजिटल करायचं सुद्धा चाललंय. ह्या सगळ्या घोषणा आहेत, पण मनरेगा कार्यक्रमामध्ये जी मूलभूत गुंतवणूक केली पाहिजे ती होत नाही. मनरेगा ही डिमांड ड्रिव्हन स्कीम आहे. म्हणजे तो एक इकॉनॉमिक राईट दिला गेलेला आहे, आर्थिक अधिकार दिला गेला आहे की जो मागेल त्याला काम दिलं पाहिजे. पण ते आता बजेटची स्कीम केल्यासारखं झालेलं आहे. एवढे पैशात पण एवढीच कामं मिळतील. त्यामुळं आणि मनरेगाला दरवर्षी जी महागाई होते त्या आपण जर पाहिलं महागाई वाढण्यामध्ये ती मनरेगामध्ये वाढ केलेलीच नाही काही. आणि त्यामुळे मला वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी केलेल्या आहेत. काय काय केलं. बँकिंग क्षेत्राबद्दल काहीच कुठं चर्चा नाही की बँकिंगमध्ये जे NPA वाढले त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे. आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी यामध्ये नाहीत. अर्थात इंटरिम बजेट होतं, त्यामुळं काही फार मोठ्या घोषणा अपेक्षित नव्हत्या. पण त्यातल्या त्याने इंटरिम बजेट एका बाजूला सरकार म्हणतंय, पण त्याचबरोबर निवडणुकीकरता सवंगन लोकप्रियतेच्या घोषणा केलेल्या आहेत. मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याने त्यांचं काही फार समाधान असं मला वाटत नाही. तुम्ही किती मार्क द्याल 10 पैकी या बजेटला? मार्क वगैरे देणं काही नाही. अगदी टोटल अपयशी सरकार अपयशी ठरलं. गेल्या 5 वर्षाचा आढावा घेतला पाहिजे. तुम्ही बजेट आपल्या घोषणापत्रामध्ये आपल्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये या सगळ्या गोष्टी होती म्हणतात, पण तुम्हाला 5 वर्ष याची अंमलबजावणी करायला वेळ मिळाला नाही. आता तुम्हाला निवडणुकीला महिनाभर लागलेल्या आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी आठवतात. कोणी विश्वास ठेवणार नाही याच्यावर. निश्चितच म्हणजे हे बजेट जे आहे ते इलेक्शन बजेट आहे अशा प्रकारचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. कॅमेरामन नरसिंगसह सुनील काळे, TV9 मुंबई.